प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागामध्ये सावनीचे वकील सावनीला सांगत असतात, हे बघा, आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावा पाहिजे आणि तो ठोस पुरावा असल्याशिवाय आपण सागर कोळी यांना कोर्टामध्ये मात देऊ शकत नाहीये। म्हणजे कसं आहे, मला माहिती आहे की सागर कोळी यांचा रेकॉर्ड बघता ते एक उत्तम वडील आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला असं काहीतरी शोधायला लागेल की जेणेकरून त्यांचे लूप फॉल शोधून आपण या सगळ्यामध्ये त्यांना आता पूर्णपणे कोर्टामध्ये डाऊन करू शकू। सावनी म्हणते, माझ्या लक्षात येतंय तुम्ही जे काही बोलताय ते मी सागरचे सगळे पॉइंट्स जाणते। यावरती आता इकडे वकील साहेब सांगायला लागतात, मी तेच तुम्हाला म्हणतोय, म्हणजे तुम्ही अशा एकमेव व्यक्ती आहात ना की सागर कोळी यांच्याबद्दल तुम्हाला सगळे पॉइंट माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे ते खूप चांगले असले तरी काहीतरी माणसाच्या वाईट गोष्टी असतात ना, त्या वाईट गोष्टी आपण कुठेतरी त्याला कोर्टात हायलाईट करायचं। सावनी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये त्याला बरोबर पद्धतीने हँडल करेन। असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्लॅन रचत असते। त्यानंतर वकील साहेब निघून जातात। वकील साहेब निघून गेल्यावरती सावनी आता विचार करायला लागते, काहीही झालं ना तरी सुद्धा मुक्ता आणि सागर या दोघांना आता मी सोडणार नाहीये। माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाभाडे काढायचे होते ना ते काढून झालेले आहेत, पण आता मी माझ्या आयुष्यामधल्या या दोघांना त्रास देऊ देणारच नाहीये। असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू असतं आणि ती या सगळ्यामध्ये सागर आणि मुक्ता या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी डोकं चालवत असते। विचार करत असते, सागरचा कोणता पॉइंट काढू किंवा सागरला कोणत्या पॉइंटमध्ये पकडू की जेणेकरून आता कोर्टामध्ये माझी बाजू मजबूत होईल। हे सगळं विचार करत असताना मागून आता येतो तो म्हणजे हर्ष येतो आणि आता तो मस्तपैकी एक डायलॉग मारतो। डायलॉग मारल्यावरती आता इकडे सावनी मागे वळून पाहते आणि त्याच वेळेला सावनी हर्षकडे पाहते आणि तू इकडे। यावरती आता इकडे हर्ष सांगायला लागतो, हो, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे। सावनी म्हणते, का? त्या मिहिकाशी लग्न करून तुला या सगळ्यामध्ये आता अडकल्यासारखं झालंय की काय? तुझ्या आयुष्यातला स्पाइसच पूर्ण निघून गेलाय की काय? आयुष्यातला स्पाइस निघून गेल्यामुळे तू आता माझ्याकडे इथे आला असशील तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये। हर्ष म्हणतो, कसं आहे, आत्तापर्यंत आपण दोघांनी मिळून खूप काही कारस्थानं केलेली आहेत, आज सुद्धा आपलं टार्गेट सेमच आहे। यावरती सावनी म्हणते, पण मी तुझी मदत करण्याचं कारण तरी काय? यावरती हर्ष सांगायला लागतो, तू माझी मदत करावी कारण आपल्या दोघांचं टार्गेट एकच आहे, सागर कोळी। आत्तापर्यंत आपण दोघांनी मिळून सागर कोळीला खूप त्रास दिलेला आहे, पण जोपासून आपण दोघं वेगळे झालोत ना तेव्हापासून सागर कोळीला त्रास देण्यामध्ये ती मजाच झाली नाहीये। त्यामुळे आज सुद्धा सावनीच्या मॅजिकवरती माझा विश्वास आहे आणि सागर कोळीला पुन्हा एकदा बर्बाद करण्यासाठी आपण दोघं एकत्र येऊया। यावरती सावनी आता बोलायला लागते, बरोबर आहे, सागर कोळीने तुझी तर पूर्ण वाट लावलेली आहे, तुझं पूर्ण मार्केटच खाऊन टाकलंय, ही गोष्ट मला माहिती आहे ना, आणि त्यामुळे तुला सागर कोळीला बर्बाद करायचं आहे ना। यावरती सावनी म्हणते, हो, पण मला या सगळ्यामध्ये थोडाफार विचार करायला लागेल। हर्ष म्हणतो, विचार करण्यासारखं काहीच नाहीये, जे काही करायचं आहे त्यात मी तुझी साथ द्यायला तयार आहे, तू फक्त माझ्या सोबत राहा। सावनी म्हणते, ठीक आहे, मग आता मिशन सागर कोळी आणि त्या सागरच्या सोबतच मुक्ताला सुद्धा बदनाम करायचं आहे आणि मुक्ताला सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकायचं आहे। असं म्हणत सावनी आता हर्षला या सगळ्यामध्ये साथ देण्यासाठी तयार होते आणि त्यानंतर आता मात्र दोघांचं प्लॅनिंग ठरतं की काहीही झालं तरी सुद्धा आता मिशन सागर कोळी हे आपण दोघांनी मिळून कंप्लीट करायचं। हे सगळं चालू असताना आता सावनी सांगायला लागते, ठीक आहे, आता दोघांचं ठरतं आणि ठरल्यावरती त्या दृष्टीने सावनी प्रयत्न करायला लागते। इकडे आता सागर फोनवरती मुक्तासोबत बोलत असतो आणि कधी येणार आहात तुम्ही? दरवेळेला हा प्रश्न तुम्ही मला विचारता,
पण आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे की कधी येणार आहात सांगा तरी. म्हणजे आता इकडे सई तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे. सईला प्रत्येक गोष्टीमध्ये तिची मुक्ताईच हवी असते आणि आता इकडे मला सुद्धा करमत नाहीये, सांगा तरी. यावरती मुक्ता सांगत असते, लवकरात लवकर येण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण सई माऊ ठीक आहे ना, तुम्ही तिची व्यवस्थितरित्या काळजी घेताय ना. यावरती सागर म्हणतो, हो. आत्ताच माझ्याकडून पराठा खाऊन सई माऊ बाहेर बसलेली आहे. तिचं काहीतरी प्रोजेक्ट चाललंय आणि आईसोबत बसून ती प्रोजेक्ट करते. पण तुमच्याशिवाय सगळं रिकामं वाटतंय. तुम्ही लवकरात लवकर या ना मुक्ता इकडे. मुक्ता सांगते, हो तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच तिकडे येण्याचा प्रयत्न करीन. असं म्हणत मुक्ता आता फोन ठेवते. हे सगळं चालू असताना इकडे आता सई तिचं काम करत असते आणि आजी तिला मदत करत असते. त्यावरती आता इकडे सई सांगत असते, आजी असं नाही करायचं, हे असं करायचं. आणि तिच्या बोटाला काहीतरी लागतं आणि ती जोरात रडायला लागते. त्यावरती इंद्रा म्हणते, सई माऊ काय झालं तुला. यावरती सई रडायला लागते आणि त्यामुळे जुईची झोपमोड होते आणि मग तिला स्वाती घेऊन बाहेर येते. यावरती इंद्रा म्हणते, काय ग जुई कशी उठली. स्वाती म्हणते, आपली सई माऊ जोरात ओरडली ना, त्यामुळे जुई पटकन उठली. असं म्हटल्यावरती मग आता इंद्रा सांगायला लागते, अगं सई माऊ असं नाही करायचं. बघ बरं, तू आता मोठी ताई आहेस की नाही, जुई तुझी बहीण आहे की नाही, बघ तुझ्यामुळे ती आता पटकन कशी उठली. त्यामुळे असं करायचं नाही हा सई माऊ. असं म्हणत ती सईला समजवत असते. सई म्हणते, खरं सांगू का तर आजी मला मुक्ताईच पाहिजे प्रोजेक्ट करायला, त्याशिवाय माझा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. त्यावरती आता मात्र इकडे इंद्रा सांगायला लागते, हो तुझी मुक्ताई येणार आहे, तू जरा कर हा प्रोजेक्ट स्वाते, लक्ष दे, मी जरा आले कालवण टाकून येते. असं म्हणत ती आता कालवण टाकण्यासाठी जाते. त्यावरती आता इकडे सई सांगायला लागते, स्वाती तू कधी येईल ग मुक्ताई, मला मुक्ताईशिवाय बिलकुल करमत नाहीये. काही झालं तरी सुद्धा मला मुक्ताईच्या सोबतच आता छानपैकी एन्जॉय करायचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे तिला स्वाती सांगायला लागते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी लवकरात लवकर मुक्ताईला बोलवते. हे सगळं चालू असताना आता मात्र जुई रडायला लागते म्हणून स्वाती तिला घेऊन आतमध्ये जाते. इंद्रा काम करत असते. सई एकटी बोर होत असते. मग तिला इंद्रा सांगते, हा बघ तुझा हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला ना की मग तू छानपैकी टीव्ही लावून बघ. आणि ते टीव्ही लावायला सांगते. तोपर्यंत टीव्हीवरती सावनीने बातमी दिलेली असते. सावनीची बातमी नेमकी सई तिथे एकटीच बसून ऐकायला लागते आणि त्याच बातमीमध्ये सावनीने आता हर्षसोबत मिळून जे काही प्लॅनिंग केलेलं असतं त्याचं एक्झिक्युशन आता तिकडे चालू असतं. आता ती सावनी इंटरव्ह्यू देत असते आणि त्यावरती पत्रकार विचारत असतात, सांगा म्हणजे सागर कोळी यांच्या बाबतीतली जी गोष्ट तुम्ही इथे सांगण्यासाठी आलेले आहात ना ती गोष्ट सांगा. असं म्हटल्यावर ती सावनी सांगते, खरं सांगायचं तर सागर कोळी हे उत्तम बिझनेसमॅन आहेत, पण त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये त्यांनी नेहमीच असं स्वतःला हे केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल, ज्या सईची माझ्याकडून कस्टडी घेण्यासाठी ते इतका काही प्रयत्न करतायत ना, त्या सईच्या कस्टडीला आता म्हणजे त्या सईला या सगळ्यामध्ये आता हे करण्यासाठी त्यांनी कधीच तिला जन्माला न घालण्याचं हे केलं होतं. मुळातच त्यांना सई या जगामध्ये यायलाच नको हवी होती. सई जन्माला न येणं हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मोटिव्ह होतं. त्यासाठी त्यांनी मला कित्येक वेळा ॲबॉर्शन करायला लावलं होतं. जवळजवळ 6 महिन्याची मी प्रेग्नंट असल्यापासून त्यांनी मला ॲबॉर्शन करण्यासाठी धमकी दिली होती. पण मी माझ्या मुलीला अजिबात हे होऊ दिलं नाही, कारण मला माझं बाळ हवं होतं. काहीही झालं तरी सुद्धा मला माझं बाळ जगात यायला हवं होतं आणि म्हणूनच त्यासाठी मी माझ्या सईमाऊला जन्म दिला. पण सागर कोळी यांना हे कधीच पटलं नव्हतं. त्यांनी या सगळ्यामध्ये तिला मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. आणि तुम्हाला जर माझी ही गोष्ट खोटी वाटत असेल ना, तर तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं ना तर तुम्हाला मुक्ता सागर कोळी यांचा आधीचा एक इंटरव्ह्यू दिसेल. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये सागर कोळी इंटरव्ह्यू देत होते आणि त्यावेळेला मुक्ता कोळी तिकडे आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये इंटरप्ट करत
ते कशा पद्धतीने सईची काळजी घेत नाहीयेत किंवा सईला कशी ट्रीटमेंट देत आहेत हे मुक्ता कोळी यांनी आता सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुम्हीच सांगा, मी समजा त्यांची एक्स वाईफ असेल, त्यामुळे कदाचित मी या सगळ्यामध्ये त्यांच्या विरोधात बोलत असेल, पण मुक्ता तर ही त्यांची आत्ताची करंट वाईफ आहे ना, मग तरी सुद्धा ती त्यांच्याबद्दल का बोलेल? तुम्ही इंटरनेटवरती जर का सर्च केलत ना, तर तुम्हाला हे सगळं सापडेल आणि मी किती खरं बोलती आहे ना, या सुद्धा गोष्टी तुमच्या समोर येतील. असं म्हणत सावनी आता तिच्या मनाला जे येईल ते सांगत असते आणि सई बिचारी खूपच अस्वस्थ होते. पप्पांना मी नको होते, पप्पांना मी इतकी आवडत नव्हते की त्यांनी मला जन्माला येण्याच्या आधीच मारण्याचा प्लॅन केला. हे सगळं बोलत आता सई रडायला लागते. काय हे सगळं माझ्यासोबत घडतंय? सईला खूप वाईट वाटतं. जर पप्पांना मी नकोच होते तर मी इथे थांबण्याचं काहीच कारण नाही आहे. असं म्हणत आता सई घर सोडून बाहेर निघून जाते. ज्या वेळेला सई तिकडून निघून जाते त्यावेळेला तिकडे हॉलमध्ये कोणीच नसतं. सई एकटीच बाहेर पडते. हे सगळं झाल्यावरती सई बाहेर पडल्यावरती तिकडे सागर येतो. सागर आल्यानंतर आता तो टीव्हीवरची ही न्यूज वाचतो आणि तो इंद्राला चिडतो, कुणी लावलं हे सगळं? कुणी हे सगळं लावून ठेवलेलं आहे? आत्ताच्या आत्ता बंद कर. यावरती इंद्रा म्हणते, झालं, या सावनीची परत कुरघोडी सुरू झाली. या सावनीला या सगळ्यामध्ये गप्प बसता येत, तिला या सगळ्यामध्ये या कुरघोड्या करायलाच लागतात. पण हे सगळं लावलंच कुणी? असं म्हणत चिडलेला सागर या सगळ्यामध्ये आता मात्र इंद्राकडे पाहायला लागतो. इंद्रा म्हणते, ह्या सावनीची कारस्थानं संपतच नाहीयेत. जरा आपल्याला सुखाने राहून द्यायचं म्हटलं ना तरी सुद्धा ही बाई आपल्याला सुखाने राहूनच देत नाहीये. म्हणजे जरा कुठे आपण हुश्य म्हणायला चाललो की झालं, हिने काहीतरी कुरघोडी करायलाच पाहिजे. सागर म्हणतो, तिला जे करायचंय ते करू दे, आपण तिच्या नादाला लागायचंच नाहीये. पण या सगळ्या गोष्टी सईच्या समोर आल्याच नाही पाहिजेत. असं म्हणत असतानाच इकडे आता सावनीचा इंटरव्ह्यू चालू असतो आणि ती सांगत असते, सागर कोळी हे कधीही एक चांगले वडील होऊ शकलेच नाही आहेत. त्यांनी नेहमी आपल्या मुलांना कधीही प्रेम, आपुलकी, माया दिली नाही. मुळातच मुलांसाठी कधीही वेळ सुद्धा काढला नाही. हे सगळं आता सागर ऐकतो आणि आता तो म्हणतो, पहिलं बंद करा हे सगळं. सईने जर हे ऐकलं असतं तर तिला किती वाईट वाटलं असतं. त्यावरती सई आहे कुठे हा विषय निघतो. इंद्रा म्हणते, मी तर सईला प्रोजेक्ट बनवायला सांगून मी इथून आत्ताच तर गेले होते, इथेच तर होती सई, मऊ गेली कुठे? असं म्हणत इंद्रा आता इकडे तिकडे पाहायला लागते. आता तर सागर चांगलाच चिडतो, काय चाललंय? म्हणजे सई इकडे होती, गेली कुठे? तुमचं लक्ष कुठे आहे? इंद्रा म्हणते, अरे सागऱ्या, मीच तिला टीव्ही लावून दिला आणि टीव्ही लावून मी तिला सांगितलं की तू इथे बघत बस. टीव्ही लावून ती इथे बघत बसत होती आणि त्याच वेळेला मी आतमध्ये कामासाठी गेले होते आणि त्यानंतर हे कधी टीव्हीला लागलं, पुढे काय झालं मला खरंच माहीत नाहीये. असं म्हणत आता इकडे शोधाशोध सईची सुरू होते. ज्या वेळेला सईची शोधाशोध सुरू होते, अख्ख्या घरामध्ये सई कुठेच सापडत नाही. बेडरूम पासून अगदी सगळ्या रूम पर्यंत सईला शोधलं जातं पण सई काही सापडत नाही. सई आता रस्त्याने चाललेली असते आणि मग तिला सगळे प्रसंग आठवतात. जे सावनी बोलत आहे तेच बरोबर आहे असं तिचं मन आता बोलायला लागतं. कारण सगळ्या गोष्टी आता सागर तिच्याशी कशा पद्धतीने वाईट वागलेला असतो किंवा सागरने तिला कशा पद्धतीने इग्नोर केलेलं असतं. प्रत्येक वेळेला ती पप्पा पप्पा म्हणत आता सागरच्या जवळ जायची, पण सागर तिचा कसा राग करायचा. मग त्यामुळे हे सगळं आठवत तिच्या लक्षात एक गोष्ट यायला लागते की या सगळ्यामध्ये म्हणजे आता जे काही सावनी मम्मा सांगत आहे तीच गोष्ट खरी आहे. सागर पप्पांना मी त्यांच्या आयुष्यात नकोच होते आणि म्हणून ते माझ्याशी दरवेळेला असं वागायचे की मला त्यांना मी आवडत नाही हे मला समजायचं. मुक्ताईने सुद्धा आता इंटरव्ह्यू दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी विचार करत ती छोटीशी सई आता रस्त्यावरून इकडे तिकडे बेफाम धावत असते आणि तिला डोक्यामध्ये फक्त एक आणि एकच विचार असतो, ते म्हणजे सावनीचं बोलणं. इकडे आता घरामध्ये शोधून सागर सगळीकडे बघतो पण सई कुठे सापडत नाही. मग मात्र सागर घराच्या बाहेर पडतो.
ज्यावेळेला सागर घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला तो सईला शोधायला जंग पछाडायला लागतो, पण सईचं लक्ष नसतं. सई एकटीच आता रस्त्यावरून चाललेली असते. सईच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूमध्ये चाललेले विषय, इंटरव्ह्यूमध्ये चाललेल्या गोष्टी हेच सगळं असतं आणि त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये दुसरं काही सुचतच नसतं. रस्त्यावरून बेफाम धावत असताना तिला आजूबाजूला गाड्या दिसत नाहीत, आजूबाजूला काही नाही, फक्त ती मुक्ताई असं म्हणतच रडत चाललेली असते. खरं तर या लो पॉइंट तिला मुक्ताची गरज असते, पण नेमकी मुक्ता त्याच वेळेला बाहेर गेलेली असते. पण ज्या वेळेला आईला मुलाची गरज असते, मुलाला आईची गरज असते, तेव्हा आई धावून येते. याचं हे मूर्तिमंत उदाहरण. इकडे सई धावत असते, मुक्ता तिच्या मागे मागे येत असते. सई ज्या वेळेला आता एका पॉइंटला येऊन तिकडे थांबते, समोरून व्हॅन येत असते. सई घाबरते. घाबरलेली सई आता फ्रीज होते आणि रस्त्याच्या मध्यभागीच थांबते. इकडे जाऊ तिकडे जाऊ तिला खरंच काही सुचत नसतं आणि त्यामुळे सई आता खूपच अस्वस्थ होते आणि मध्येच थांबलेली सईला मुक्ता आता तिकडून बाजूला करते. सई माऊ असं म्हणत स्वतःच्या जीवावरती खेळत मुक्ता तिचा हात धरते. हात धरून तिला या सगळ्यामध्ये आता बाजूला घेते. मुक्ताने सईला बाजूला घेतल्यावरती व्हॅन तिकडून निघून जाते, पण इकडे मुक्ताचा तोल जातो. हळूहळू मुक्ता आता सईला घेऊन बाजूला होत असते. गोल फिरता फिरता मुक्ताचा तोल जातो आणि मुक्ता खाली पडणार, पण सईला ती वाचवते. त्याच वेळेला सई जोरात म्हणते, मुक्ताई तू आलीस. यावरती मुक्ता तिच्याकडे पाहतच बसते. मुक्ता पाहते आणि ती म्हणते, हो बाळा, मी आलेली आहे, तू काळजी करू नकोस, तुझी मुक्ताई तुझ्याकडे परत आलेली आहे. असं म्हणत ती आता सईला मिठी मारायला लागते आणि ती म्हणते, काय करत होतीस तू? रस्त्यावरून कुठे एकटी चालत होतीस? अगं बाळा, रस्त्यावरती वाहनं असतात, पण तुझं लक्षच नव्हतं. तू या सगळ्यामध्ये एकटीच इकडे तिकडे धावत होतीस. सई बाळा, का असं वागलीस तू? मला खरंच तुझं या सगळ्यामध्ये खूप राग आलाय. अगं, स्वतःला त्रास करून तू इकडे धावत होतीस. असं म्हणत ती आता सईवरती रागवायला काळजीपोटी लागते. आजूबाजूची लोक येतात आणि ती म्हणायला लागतात, खरंच आई ही आई असते. स्वतःच्या जीवावरती उठून आता जी आपल्या मुलाला वाचवते किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालून जी आपल्या मुलासाठी काही करायला तयार होते, तीच खरी आई. असं म्हणत सगळेच जण आता इकडे मुक्ताचं कौतुक करत असतात आणि आता मुक्ता मात्र आपल्या मुलीला मिठीत घेऊन तिच्यासोबत काय झालं असेल किंवा तिला इतकी का अशी वेळ आली की ती या सगळ्यामध्ये आता धावत पळत घरातनं बाहेर पडली होती. नक्की काय झालंय ही गोष्ट मुक्ताला कळत नाही. मुक्ता तिला मिठी मारते आणि हमसाहुमशी रडायला लागते. सई माऊ, काय झालं? तू का अशी घरातनं बाहेर पडलीस? असं म्हणत मुक्ता तिला विचारायला लागते, पण सई माऊ काहीच बोलत नाही. तिने काय इंटरव्ह्यू पाहिला किंवा इंटरव्ह्यूमध्ये काय सावनी बोलली हे सगळं ती आता काहीच बोलत नाही. ती फक्त मुक्ताईच्या मिठीमध्ये विसावलेली असते. मुक्ता सांगते, सई माऊ, तुला जर का काही झालं असतं तर मी जगू शकले असते का? तू माझा विचार केलास का की तुला या सगळ्यामध्ये काही झालं तरी माझं काय होणार आहे? सई माऊ, अशी का वागलीस तू? यावरती सई म्हणते, मुक्ताई, तू आलीस ना, मला खूप छान वाटलेलं आहे. मुक्ता सांगते, तू मला ह्याच्या पुढे आता एक प्रॉमिस दे. काहीही झालं तरी सुद्धा तू स्वतःला कधीही त्रास करून घेणार नाहीस. काहीही झालं तरी अशा पद्धतीने एकटी घराच्या बाहेर जाणार नाहीस. काहीही झालं तरी सुद्धा स्वतःचा जीव जो माझा आहे खरं तर तो अजिबात धोक्यात घालणार नाहीस. सगळेजण मुक्ताचं हे प्रेम पाहत असतात आणि कुणाच्याही मनात एक साधी शंका सुद्धा येत नसते की मुक्ता ही सईची खरी आई नसावी. खरे आईप्रमाणेच किंवा थोडंफार खऱ्या आईपेक्षा जास्तच प्रेम मुक्ताचं सईवरती असतं. ही गोष्ट सगळ्यांच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात येत असते आणि सगळेजण मुक्ताचं तोंड भरून कौतुक करत असतात. मुक्ता म्हणते, सई माऊ, मला प्रॉमिस कर, काहीही झालं तरी तू यापुढे अशी वेड्यासारखी वागणार नाहीस. तू या सगळ्यामध्ये मला प्रॉमिस कर की वेड्यासारखी अशी बाहेर येणार नाहीस. काहीही झालं तरी सुद्धा तू मला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाहीस. पिंकी, प्रॉमिस? असं म्हटल्यावरती सई मुक्ताकडे बिचारी पाहतच बसते आणि आता मुक्ताकडे पाहत ती तिला पिंकी प्रॉमिस सुद्धा करते की मी तुला सोडून कधीही जाणार नाही.
असं म्हटल्यावरती आता मुक्ता तिला मिठीत घेते. मालिकेमध्ये मुक्ताचं कॅरेक्टर करणारी अभिनेत्री आता बदललेली आहे. मग आता ती मुक्ता आपल्या मुलीला मिठी मारते आणि तिला घरी घेऊन येते. सई सुद्धा तिला पिंकी प्रॉमिस करते की काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुला सोडून जाणार नाही. फायनली मुक्ता तिला घेऊन घरी येते. पण घरी आल्यावरती खूप वेगळ्या प्रसंगाला आता इकडे सईला तोंड द्यावं लागत असतं. मुक्ता तिला आल्यावरती विचारते, काय सई मऊ, का केलंस तू असं? घरच्यांना कुणालाही न सांगता तू हे घर सोडून का निघून गेलीस? मग सई इंटरव्ह्यूबद्दल सांगते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सावनीने जे काही सांगितलंय ते ती सगळं मुक्ताला सांगते की मी पप्पाला नको होते. पप्पाला नको असल्यामुळे पप्पा आता मी या सगळ्यामध्ये माझ्याशी असं वागत होते. मला ते जाणवत होतं. मी ज्या वेळेला पप्पांना जवळ करण्याचा किंवा पप्पांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते ना, तर पप्पा दरवेळेला मला तिकडून आता हे करायचे. पप्पांना मी कधीच नको होते आणि म्हणून मला इथे राहायचंच नाही आहे असं म्हणत सई आता तिकडून पुन्हा जाण्याचा प्रयत्न करते. मुक्ता तिला थांबवते आणि सावनीने जे काही चुकीचा समज सईच्या मनामध्ये सागरविषयी केलेला आहे तो पूर्णपणे काढून टाकण्यासाठी मुक्ता आता जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते. बरं, आता हे प्रयत्न पुरेसे होतात नाही होतात, सईला मनवतात नाही मनवतात, तोपर्यंत मीडिया येऊन आता कोळी कुटुंबाच्या समोर आलेली असते. आणि कोळी कुटुंबाच्या समोर मीडिया आल्यावरती सावनी दिलेला इंटरव्ह्यू किंवा मुक्ताचे आधीचे इंटरव्ह्यू या बेसवरती मुक्ता आता ती मीडिया आता सागरला जज करायला लागते. आणि सागर कोळी, तुम्हाला तुमची मुलं ही कधीच आवडत नव्हती, तुम्ही तुमच्या मुलांसोबत कधीच चांगले वागत नव्हतात. यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते, खबरदार माझ्या नवऱ्यावरती असले घाणेरडे आरोप केलेत तर ते त्यांच्या मुलांसाठी जीव की प्राण आहेत. ते त्यांच्या मुलांना जीव की प्राण देऊन जपतात आणि ही गोष्ट मी सिद्ध करेन. मीडिया सांगते, तुमच्याकडे काय पुरावा आहे? यावरती मुक्ता म्हणते, 2 दिवसाच्या आत मी पुरावा सादर करेन की सागरचं त्यांच्या मुलांवरती नितांत प्रेम आहे आणि मी हे सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुक्ताने या सगळ्यामध्ये चॅलेंज स्वीकारले. आता मुक्ता नक्की काय करणार हे येणाऱ्या भागातच कळणार.